साईमाई सकाळ मित्रांनो, थंडीमुळे आम्हाला उठायलाच नाही जमलं. परत आज पण 6 वाजले उठायला. बॅग घेतली आणि लागलो आता चालायला. हळू टाका हे त्याच्यातल्या चक्का असं एकदम साईमाई सकाळ मित्रांनो, आज आपल्या साई पालखीचा दिवस 4था. सकाळ सकाळी थंडी साधारण 16 अंशावर होती. गार वारा आणि सुंदर धुके. थंडी खूप होती, पण बाबांच्या उपस्थितीने मन मात्र भरून आलं होतं. प्रत्येक भक्तांच्या डोळ्यात भक्ती आणि बाबांवरचा अठळ विश्वास स्पष्ट दिसत होता. आजच्या सकाळच्या नाश्त्याला होती गरमागरम मिसळ पाव. खरं तर 5 स्टार हॉटेल मधली मिसळ कितीही चविष्ट असली तरी आमच्या पालखी मधली मिसळ साई भक्तांना वर्षभर आठवणीत राहते. कारण ही मिसळ फक्त चवीनी नसते, ती असते श्रद्धेने, सेवाभावाची आणि बाबांच्या प्रसादाच्या प्रेमाची. गाडी काय हे बड्डे बॉय. जय साईनाथ. मागे बाबा आहेत. तर आता मस्त उन्हामधून जरा थकलोय, ऊन जरा थंड थंड स्मूथ पिया. ही पालखी कसारा गावाच्या दिशेने मार्गस्थ झाली. रस्त्यावर नजर टाकली तर एक अदृश्य दृश्य दिसत होतं. सर्व साई भक्त एकत्र शिस्तीत हळूहळू पुढे सरकत होते. दूरवरून पाहिलं तर जणू मुंग्यांची एक रांगच चालली आहे असं वाटत होतं. पण त्या रांगेत होती श्रद्धा, संयम आणि सद्गुरू साईनाथांवरचा अठळ विश्वास. उन्हाची तीव्रता होती, थकवा जाणवत होता, तरीही प्रत्येक पाऊल बाबांच्या नावावर पडत होतं. कोणीही घाई नाही, कोणी गोंधळ नाही, फक्त शिस्त, शांतता आणि साई नामाचा अखंड नाद. हा प्रवास फक्त कसारा गावाकडे जाण्याचा नव्हता, हा होता आत्मशांतीकडे जाण्याचा प्रवास. सद्गुरू साईनाथांची पालखी पुढे चालत होती आणि हजारो भक्त मन, देह आणि श्रद्धा एकरूप करून त्या पालखी मागे चालत होते. पण त्या क्षणाने सद्गुरू साईनाथांची अनुभूती मनात कायम कोरली जाते. दुपारच्या नंतरचा हा प्रवास खूप खास होता, कारण पुढे कसारा घाट होता आणि गाठ होती ती माझ्या घाटन देवी आईची. कारण ही फक्त घाटाची वाट नव्हती, ही होती आमच्या घाटन देवीच्या आईच्या दर्शनाची वाट. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. साईमाई सकाळ मित्रांनो, काही थंडी आहे, तोंड पूर्ण असं फाटलंय. हो भाई, भाई काल केवढा फास्ट आला रे काल. हा असं कसा रे एवढा फास्ट? कुठे थांबलेला? 4 किलोमीटर तू चालत आलेला खरं? लोकल ट्रेन भेटते ना तिकडे. हा हेलिकॉप्टर पकड़ के आया वो. हा ना, इतना फास्ट आहे. हे सोनू वाढदिवस, बर्थडे बॉय. काय
चप्पल हे भाऊ एकुलती एक चप्पल आहे हे काय विषय तुझा त्याची पॅन्ट खाली आली. पोचलोय. भाईंनी बघा कपडे ठेवायला मस्त एक एक पिशव्या आणल्यात. यादवनी बघा किती घेतल्या. झालेले पैसे दिले का 5 रुपये. हा भाई पैसा दिया 5 रुपये. काजू काजू टावेळ पॅन्ट आहे का टावेळ आली मध्ये दुपार जेवायला आलोय. तुम्ही पुढे कसे गेले? अरे तुम्ही इकडे आहे, मला वाटलं तिकडे आहे. पायी पायी येणार मी. जेवायला बघा काय डाळ भात पुरी. कुठची भाजी आहे? हो 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 आणि नळी. मजाच मजा. शुभम यादव जेवायला पहिला नंबर. लाईन लावती सेवेकरी आहे. चल डायरेक्ट नको येऊ. मग जा ना. इथे का उभा आहे? कसारा घाट म्हणजे फक्त एक डोंगर घाट मार्ग नाही, तो आहे साई भक्तांचं पवित्र श्रद्धास्थान. इथे परंपरेनुसार घाटात प्रवेश करण्याआधी नारळ फोडून घाटाची पूजा केली जाते आणि मगच साई पालखी पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होते. आजही तो पवित्र क्षण साई पालखीचे अध्यक्ष रविभाई यांच्या पवित्र हस्ते नारळ फोडून आईच्या दर्शनाची आणि कसारा घाटाच्या प्रवासाची शुभ सुरुवात करण्यात आली. त्या नारळासोबत साई भक्तांच्या मनातली सर्व चिंता, भीती आणि थकवा आईच्या चरणी अर्पण झालं. घाटन देवी आईच्या आशीर्वादाने कसारा घाटाचा प्रत्येक वळण आमच्यासाठी सुरक्षित वाटू लागला. पुढे बाबा, मागे आई आणि मधोमध चालणारे श्रद्धेने भरलेले हजारो भक्त. कसारा घाटात अवघड वाट, घाटन देवीची भक्तांना साथ, आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पायी. कसारा घाटात अवघड वाट, घाटन देवीची भक्तांना साथ, आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पायी. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. हिरव्या रंगाची टी शर्ट घालून एकरूप होऊन प्रवासाला सुरुवात केली. हिरवा रंग जणू श्रद्धेचं, विश्वासाचं आणि आईच्या कृपेचं प्रतीक बनलं होतं. सर्वीकडे फक्त हिरवळ आणि त्यामध्ये साई पालखींचं पवित्र तेज. कसारा घाटात प्रत्येक वळणावर आईची उपस्थिती जाणवत होती. आमच्या साई भक्तांच्या प्रत्येक पावलासोबत घाटन देवी आई नेहमी आमच्या सोबत असते. हा प्रवास फक्त चढ उतार घाटाचा नव्हता, तो होता सद्गुरू साईनाथांचा आणि घाटन देवीच्या आईच्या आशीर्वादाचा संगम. अशा या पवित्र प्रवासात मन नतमस्तक झालं आणि ओठांवर एकच नाव, ओम साईराम.
कंपनीचं आहे तुला नको तर मला मी नाही ना गेलं तिकडनं जागा काय बोललं एक दिवसानंतर आम्हाला वैष्णव योगायोग तर पहा, आईच्या दर्शनासाठी जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा आईच्या चरणी हिरव्या रंगाची सुंदर चुनरी होती आणि आपल्यालाही आश्चर्य वाटलं, कारण आमच्या साई भक्तांच्या हिरव्या रंगाच्या टी शर्ट सोबत आईने ती भेट आमची करून घेतली. कंदील बाबा भजन मंडळासोबत जेव्हा भजन सुरू झालं तेव्हा कानच नाही तर मन सुद्धा तृप्त झालं. चेतन बुवांचा आवाज, ढोलकीचा ताळ, चिपळ्यांचा नाद आणि साई नामाचा जयघोष, संपूर्ण द्वारकामाई दर्शन भक्तीने भारावून गेलं होतं. सर्व साई भक्त भजनांमध्ये अक्षरशः रमून गेले. दिवसभराचा सर्व थकवा नाहीसा झाला. कोणाची आहेत घ्या बाई, बघा बघा दिसतंय का बघा. जेवायला आहे नूडल्स, राईस आणि मंचुरियन सूप.